नागपुर पुलिस की गोपनीय सूचना पर की गई कार्रवाई में नायलॉन मांजा की अवैध बिक्री का भंडाफोड़ हुआ है। क्राइम ब्रांच ने मोमिनपुरा क्षेत्र के सलीम गैरेज एंड कार वॉशिंग सेंटर पर छापा मारकर आरोपी मोहम्मद सलीम अंसारी उम्र 22 इसे गिरफ्तार किया है। पुलिस ने मौके से 2 प्रकार के कुल 60 नायलॉन मांजा चक्के बरामद किए हैं। टन ब्रांड के 30 चक्के जिसकी कीमत 36,000, मोनोकाइट हीरो प्लस ब्रांड के 30 चक्के जिसकी कीमत 30,000, ऐसा कुल मिलाकर 66,000 कीमत का अवैध मांजा जब्त किया है। सरकार द्वारा नायलॉन मांजा की बिक्री, खरीद और भंडारण पर प्रतिबंध होने के बावजूद आरोपी द्वारा इसे भंडारण करके बेचने की तैयारी की जा रही थी। पुलिस ने मौके पर पंचनामा कर पूरा माल सील कर जब्त किया है। वही आरोपी पर कलम 223 तथा पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 की धारा 5 और 15 के तहत मामला दर्ज किया गया है। बरोबर येणारे दिवस आता मकर संक्रांती दिवस येत आहे, त्या अनुषंगाने बरेच लोकांना जे पतंग उडवण्याची शौक आहे आणि ते धागा जे वापरायला पाहिजे त्याच्यापेक्षा हे जे नायलॉन मांजा प्रतिबंधित आहे शासनाने केलेली, ते नायलॉन मांजा वापरल्यामुळे बरेच पक्ष्यांचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे, मुलं मुली माणसं बरेच दगावलेले आहे। त्या अनुषंगाने आतापासूनच त्या गोष्टीकडे लक्ष देणं सुरू आहे। एका प्रिव्हेंटिव्ह इज बेटर देन क्युअर त्या म्हणल्यासारखं एखादं जर नुकसान होण्यापेक्षा आधी जर लोकांनी जर सतर्कतेने आम्हाला पोलिसांना खबर दिली चांगली होईल। त्या दिवशी काल असंच पेट्रोलिंग करत असताना डीबी पथकाला माहिती मिळाली की सलीम कार अँड वॉश सेंटरचं इथं लपवून ठेवलेलं आहे 60 चक्र्या ते विकत आहेत। अशा माहितीवरून डीबी पथकाने जाऊन तिथं कारवाई केली। 66,000च्या टोटल चक्र्या जप्त केलेल्या आहे आणि सलीम अन्सारी नावाच्या माणसाला आरोपी बनवण्यात आलेले आहे। तसेच तो कुठून आणला त्याचं पण त्याला पण शोध घेत आहेत। तो पण राहणारा मोमिनपुराचा आहे। अशा पद्धतीने जर समजा कोणी नायलॉन मांजा विकत असेल त्याची पोलिसांना खबर द्यावी आणि एखादी घटना नागपूरमध्ये अशी होऊ नये त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणं जरुरीचे आहे। यासाठी माझा नंबर पण सांगितलेला आहे 7020753909। लोकांना परत विनंती आहे की अशा पद्धतीने नायलॉन मांजाची खबर पोलिसांना द्यावं जेणेकरून एखादी जीवितहानी जे होणार आहे ते टाळता येईल।